पुढचा जो टॉपिक आहे मित्रांनो तो आहे इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स. ह्या मॉडर्न फिजिक्स या सेक्शनमध्ये एकूण 4 टॉपिक आहेत. त्यातला हा अगदी छोटा असा टॉपिक आहे. आता टॉपिक छोटा असल्यामुळे फॉर्म्युले पण फार थोडे आहेत. पहिला जो फॉर्म्युला ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे तो एनर्जी ऑफ ए फोटॉन दॅट इज ई इज इक्वल टू एच न्यू. हा बेसिक फॉर्म्युला आपण सर्वजण जाणत आहोत. याच्यामध्येच एच हा कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, आणि न्यूची किंमत जर का आपण वापरली तर ती सी अपॉन लॅम्बडा अशी आपण वापरतो. म्हणून हा एनर्जीचाच दुसरा फॉर्म्युला सी अपॉन लॅम्बडा अशा रीतीने आपल्याला कन्वर्ट करता येतो. त्यानंतर आपल्याला पॉवरचा पण एक फॉर्म्युला माहिती आहे. पॉवर नेहमी इज इक्वल टू ई अपॉन टी दॅट इज एनर्जी अपॉन टाईम और वर्क डन अपॉन टाईम असं आपण त्याला म्हणतो. त्यामुळे पी इज इक्वल ई अपॉन टी हा फॉर्म्युला आहे. तिथं आपण एनर्जीचा फॉर्म्युला पण सबस्टिट्यूट करू शकतो. पुढं जो आहे तो म्हणजे या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोणता असेल तर ते म्हणजे आईन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आपल्याला माहिती आहे एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू वर्क फंक्शन, त्याला आपण फाय झिरो जर का म्हटलं, प्लस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी mv² ऑफ द इमिटेड इलेक्ट्रॉन्स. हा जो ई आहे तो आपण एच न्यूच्या स्वरूपात लिहू शकतो. फाय झिरो जो आहे तो आहे तसाच ठेवला, वर्क फंक्शन फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणतो. आणि हा जो 1/2 mv² जो आहे तो आपण स्टॉपिंग पोटेन्शियलच्या टर्ममध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो, ई इंटू व्ही एस स्टॉपिंग पोटेन्शियल जर का आपण म्हटलं तर. याच पद्धतीनं हा जो फॉर्म्युला याच्यामध्ये वर्क फंक्शनचा जर का आपण फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला तर तो एच न्यू झिरो वर्क फंक्शनचा फॉर्म्युला आहे, प्लस ई इंटू व्ही एस किंवा 1/2 mv² मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. अशा रीतीनं हे आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचेच वेगवेगळे फॉर्म्स आहेत. आणि या आईन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन नंतर काही 1-2 थेरॉटिकल पॉईंट्स आपल्या म्हणजे आहेत. त्यामुळं या टॉपिकमध्ये मॅक्झिमम पार्ट जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे. फॉर्म्युले हे एवढेच, आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन हाच भाग यातला फॉर्म्युलेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या प्रॉब्लेमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आता या टॉपिकवरचे काही प्रॉब्लेम आपण इथं सोडवून पाहूया. पहिला प्रॉब्लेम पहा, इथं काही प्रॉब्लेम लिहिलेले आहेत. पहिला प्रॉब्लेम हा थ्योरेटिकल आहे. व्हेन येलो लाईट इज इन्सिडेंट ऑन ए सरफेस नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. एक सरफेस आहे, त्या सरफेसवरती येलो कलरची लाईट पडलेली आहे आणि त्या येलो कलरच्या लाईटमुळं फोटो इलेक्ट्रॉन्स हे एमिट झालेले नाहीत. फोटो इलेक्ट्रॉन इफेक्ट विल नॉट टेक प्लेस. व्हाईल ग्रीन लाईट कॅन एमिट. त्याच सरफेसवरती जर का येलोच्या ऐवजी ग्रीन लाईट पडली तर मात्र फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट घडतोय. प्रश्न असा पुढे आहे, इफ रेड लाईट इज इन्सिडेंट देन व्हॉट विल हॅपन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट घडेल का नाही असं त्यांनी म्हटलं. 4 ऑप्शन्स दिलेत. पहिला आहे तो नो इलेक्ट्रॉन्स विल बी आर इमिटेड, फोटॉन्स आर इमिटेड, इलेक्ट्रॉन्स ऑफ हायर एनर्जी आर इमिटेड अँड इलेक्ट्रॉन्स ऑफ लोअर एनर्जी आर इमिटेड असे त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पण आपल्याला स्पेक्ट्रम जर का माहिती असेल, रेडपासून रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू आणि इंडिगो, व्हायलेटपर्यंत हा जो आपल्याला स्पेक्ट्रम माहिती आहे याच्यामध्ये रेड कलरची वेवलेंथ ही सगळ्यात जास्त असते आणि व्हायलेटची सगळ्यात वेवलेंथ कमी असते. ही आपल्याला बेसिक गोष्ट माहिती आहे. इथं असं म्हटलं आहे की येलो कलरची जर का लाईट वापरली तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नाही आहे, इलेक्ट्रॉन्स आर नॉट एमिटेड, परंतु ग्रीन लाईटनं एमिट होतात. आपल्याला माहिती आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जर का व्हायचा असेल तर वेवलेंथ मस्ट बी लेस दॅन द थ्रीशोल्ड वेवलेंथ. त्यामुळं ग्रीन लाईटला जर का फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत असेल तर त्याच्यापेक्षा कमी वेवलेंथ जर का असेल तर तिथं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट घडणारच आहे. आणि जास्त वेवलेंथ असेल, येलोला होत नाही आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जर का वेवलेंथ असेल तरी सुद्धा होणार नाही. म्हणून ग्रीन लाईट जे आहे ती आपण जर का थ्रीशोल्ड वेवलेंथ समजली, त्याच्यापेक्षा जास्ती वेवलेंथ असणारे रंग म्हणजे येलो असेल, ऑरेंज असेल, रेड असेल त्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही आहे. ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेटला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. हा प्रॉब्लेमचा अर्थ आहे. आणि जी लाईट आपण इन्सिडेंट केली ती रेड लाईट इन्सिडेंट केले, त्याची वेवलेंथ जास्त असल्यामुळं म्हणजे या ग्रीनपेक्षा जास्त असल्यामुळं साहजिक आहे नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड. हे आन्सर असेल. दुसरा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पहा काय म्हटलं,
पहा, इफ द एनर्जी ऑफ ए फोटॉन ऑफ वेवलेंथ 5000 अँगस्ट्रॉम युनिट इज, एका फोटॉनची एनर्जी दिलेली आहे 3.6 × 10⁻18 जूल. जी इन्सिडेंट लाईट आहे त्याची वेवलेंथ 5000 अँगस्ट्रॉम युनिट आहे. द फोटॉन एनर्जी फॉर वेवलेंथ 3000 अँगस्ट्रॉम युनिट विल बी. आता इथं आपल्याला फोटॉनची एनर्जी म्हणजेच हा जो पहिला फॉर्म्युला आहे एनर्जी ऑफ ए फोटॉन E=h/ν, हा फॉर्म्युला वापरावा लागेल. पण इथं वेवलेंथ दिलेली आहे त्यामुळं हा फॉर्म्युला वेवलेंथच्या टर्ममध्ये जो आहे तो वापरावा लागेल आपल्याला. E=hc/λ. आता जी पहिली वेवलेंथ आपल्याला दिलेली आहे, एनर्जी पण दिले आणि वेवलेंथ पण दिले. दुसऱ्या वेळेला त्यांनी एनर्जी विचारले पण दुसरी वेवलेंथ 3000 अँगस्ट्रॉम ही दिलेली आहे. या इक्वेशनवरून आपण असं सांगू शकतोय दिस एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. आणि त्यामुळं एनर्जीचा जर का आपण रेशो घेतला E1/E2 असा घेतला तर तो रेशो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ असल्यामुळं लॅम्बडाच्या स्वरूपामध्ये λ2/λ1 असं आपण लिहू शकतो. पहा, एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ म्हणून E1/E2 λ2/λ1. आता इथे ज्या आपल्याला तीन किमती दिलेल्या आहेत आणि चौथी विचारलेल्या आहेत त्या किमती वापरूया. पहिली एनर्जी दिलेली आहे E1 दिलेला आहे 3.6 × 10⁻18 जूल. E2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे λ2 दिलेला आहे 3000 अँगस्ट्रॉम युनिट आहे डिवायडेड बाय λ1 आहे 5000 अँगस्ट्रॉम युनिट. अर्थात इथं रेशो असल्यामुळं मी ते अँगस्ट्रॉम युनिटचं मीटरमध्ये कन्व्हर्जन केलेलं नाही आहे. आता हे जर का आपण सॉल्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल E2 ची किंमत काढता येईल. E2 3.6 × 10⁻18 × 5/3. पुढं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हे 1.2 × 5 × 10⁻18 दॅट इज 6.0 × 10⁻18 असं आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजेच यापैकी डी हे जे आहे ते करेक्ट आन्सर म्हणून आपल्याला सांगता येईल. इथं हा रेशो जो आहे एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा प्रॉब्लेम पाहूया आता. त्या पुढच्या प्रॉब्लेममध्ये द थ्रीशोल्ड वेवलेंथ फॉर अ मटेरियल इज 5000 अँगस्ट्रॉम युनिट. थ्रीशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे λ0 आपल्याला दिला 5000 अँगस्ट्रॉम युनिट. (1.25 × 10⁻20 फोटो इलेक्ट्रॉन्स विल बी एमिटेड पर सेकंड. नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स त्यांनी दिलेले आहेत 1.25 × 10⁻20 फोटो इलेक्ट्रॉन्स पर सेकंड. When this metal is illuminated with, जे चारही ऑप्शन्स दिलेले आहेत 50 वॅट इन्फ्रारेड लॅम्प, 50 वॅट अल्ट्राव्हायोलेट लॅम्प, 1 वॅट इन्फ्रारेड लॅम्प आणि 1 वॅट अल्ट्राव्हायोलेट लॅम्प. ह्या चारही जे व्हॅल्यूज आपल्याला त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शनवरून असं लक्षात येईल की त्यांनी आपल्याला ज्या सोर्सपासून ह्या लाईट वेव्ज एमिट होणार आहेत त्या सोर्सची पॉवर दिलेली आहे. आणि म्हणून हाच प्रॉब्लेम जो आहे, हा जो फॉर्म्युला आपण मगाशी लिहून घेतला, पॉवर P इज इक्वल टू E/T आणि एनर्जीचा फॉर्म्युला h/ν/T. वेवलेंथ दिलेली असल्यामुळं या फ्रिक्वेन्सीचं मी वेवलेंथमध्ये कन्वर्ट करतो hc/λ. ह्या परत T आहे तसाच आहे. नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्सची संख्या जी आहे ती n याला मल्टिप्लाय करावी लागेल. म्हणून Pचा जो फॉर्म्युला आहे तो Pचा फॉर्म्युला आपल्याला nhc/λ T हा फॉर्म्युला मिळेल. आता आपल्याला जर का गिवन व्हॅल्यूज जर का आपण इथं या इक्वेशनमध्ये वापरल्या, n ची किंमत दिलेली आहे 1.25 × 10⁻20. h स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 × 10⁻34. c ची व्हॅल्यू 3 × 10⁸ डिवायडेड बाय टाइम जो आहे तो 1 सेकंद त्यांनी दिलेला आहे त्यामुळे 1 लिहायची काही गरज नाही तरी मी लिहितो. लॅम्बडाची किंमत आहे 5000
अँगस्ट्रॉम मिनिट म्हणजे 10⁻⁻10. अशा पद्धतीनं जर का आपण ह्या सगळ्या किमती वापरल्या, अर्थात कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे तो आपण करू शकतो, लॉग टेबल वापरून थोडंसं सिम्प्लिफाय करून हे कॅल्क्युलेशन जर का आपण केलं तर याचं जे उत्तर आहे ते अप्रॉक्सिमेटली 50 आपल्याला मिळेल, 50 वॅट. आणि त्यामुळं आता परत दोन ऑप्शन्स आपल्याकडे शिल्लक राहतात. ए आहे तो 50 वॅट इन्फ्रारेड लॅम्प आणि बी आहे तो 50 वॅट अल्ट्राव्हायोलेट लॅम्प. आपल्याला जी लाईटची वेवलेंथ दिली ती 5000 अँगस्ट्रॉम मिनिट आहे आणि 5000 अँगस्ट्रॉम मिनिट असल्यामुळं इन्फ्रारेड जर का लॅम्प आपण घेतला तर त्याची इन्फ्रारेड लॅम्पची एनर्जी कमी असणार आहे 5000पेक्षा आणि त्यामुळं याच्यापासून लाईटचं फोटो इलेक्ट्रॉनचं एमिशन घडणार नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला जो लॅम्प वापरावा लागेल तो अल्ट्राव्हायोलेट लॅम्प वापरावा लागेल. म्हणून 50 वॅट अल्ट्राव्हायोलेट लॅम्प इज द करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रॉब्लेम पाहूया. Light of wavelength lambda which is less than threshold wavelength is incident on a photosensitive material. If the incident wavelength is decreased then stopping potential will. वेवलेंथ जी आहे जी लाईट वापरली त्याची वेवलेंथ आपल्याला दिली लॅम्बडा आहे आणि ही वेवलेंथ थ्रीशोल्ड वेवलेंथपेक्षा कमी आहे म्हणून सांगितलेलं आहे. थ्रीशोल्ड वेवलेंथपेक्षा कमी वेवलेंथ असल्यामुळं एमिशन हे होणार आहे, फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार आहे. इफ द इन्सिडेंट वेवलेंथ इज डिक्रीज्ड देन स्टॉपिंग पोटेन्शियल. याचा अर्थ या इक्वेशनवरून आपल्याला वेवलेंथ आणि स्टॉपिंग पोटेन्शियल यांच्यातलं रिलेशन पाहिजे. आपण आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मगाशी लिहून घेतलंय, हे जर का वापरलं तर असं सांगता येईल एच न्यू आइन्स्टाईन्स इक्वेशन इज इक्वल टू φ0 प्लस ई इंटू व्ही एस. व्ही एस इज द स्टॉपिंग पोटेन्शियल. याच्यामध्ये न्यूची किंमत जर का मी वेवलेंथच्या टर्ममध्ये वापरली तर अशा रीतीने सांगता येईल प्लस ई इंटू व्ही एस. आता यातला φ0 हा कॉन्स्टंट आहे, ई पण कॉन्स्टंट असल्यामुळं लॅम्बडा आणि व्ही एसमध्ये जर का रिलेशन आपण ठरवलं तर ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत हे यावरून लक्षात येतं. म्हणजेच जर का आपण वेवलेंथ डिक्रीज केली तर साहजिक आहे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळं स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे ते इन्क्रीज होणार आहे आणि त्यामुळं ए हे याचं आन्सर असेल. पुढचा प्रॉब्लेम आपण पाहूया. ऑन या बाजूला आता इथं आहे ऑन अ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन is increased by 30%, kinetic energy of electrons increases from 0.4 electron volt to 0.9 electron volt. The work function is. पहा एक फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 30% वाढवली. समजा सुरुवातीला इनिशियल फ्रिक्वेन्सी न्यू1 असेल तर न्यू2 जो आहे तो 30% वाढवायचा आहे म्हणजेच 1.3 न्यू1 फ्रिक्वेन्सी होईल. 30% वाढणार त्यामुळे 1.3 होणार, 1.30 किंवा 1.3 आपण म्हणतो. कायनेटिक एनर्जी त्याच्यामुळे काय झालं, सुरुवातीला कायनेटिक एनर्जी जर का समजा आपण त्याला कायनेटिक एनर्जीला E1 म्हटलं तर ती एनर्जी 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट होती, ती E2 आता असेल 0.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फ्रिक्वेन्सी वाढवल्यामुळे एनर्जी पण वाढलेली आहे. आपल्याला वर्क फंक्शन म्हणजे φ0 विचारलेला आहे, φ0 क्वेश्चन मार्क. अर्थात साहजिक आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरचा हा प्रॉब्लेम आहे. आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जर का आपण इथं वापरलं फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी एच न्यू इज इक्वल टू φ0 प्लस ई व्ही एस हे इक्वेशन मी वापरतो. स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा कायनेटिक एनर्जी जरी आपण इथं म्हटलं तरी सुद्धा चालेल 1/mv². एनर्जी दिलेलीच आहे त्यामुळे आपण इथं एनर्जी डायरेक्ट लिहू शकतो. हा जो फॉर्म्युला आहे हा आपण पहिल्या ऑब्जेक्टसाठी वापरला तर किंवा पहिल्या केससाठी जर का वापरला तर एच इंटू न्यू1 इज इक्वल टू φ0 प्लस कायनेटिक एनर्जी त्यांनी दिलेली आहे 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेकंड केससाठी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. सेकंड केससाठी हेच इक्वेशन काय बनेल, न्यू2 फ्रिक्वेन्सी चेंज केलेली आहे. अर्थात ही फ्रिक्वेन्सी 30% वाढवलेली आहे त्यामुळं जी सुरुवातीला फ्रिक्वेन्सी होती त्याच्या 1.3 होणार आहे. φ0
प्लस 0.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट लिहित नाही मी, ही त्याची एनर्जी आहे. अशी दोन इक्वेशन्स मिळतील. ह्यातल्या न्यू2ची पण जर का मी किंमत वापरली 1.3 न्यू1 तर इथं सुद्धा इक्वेशन हे न्यू1 आणि 1.3 असं मिळेल. आता हे जे दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत आपल्याला, ह्या दोन्ही इक्वेशनचा जर का आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1, तर आता इथं सबस्ट्रॅक्शन मिळेल 0.3 इंटू एच न्यू1 इज इक्वल टू हा फाय झिरो जो आहे तो कॅन्सल होईल आणि आपल्याला इथं ह्या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन जे आहे 0.9 मायनस 0.4 दॅट इज इक्वल टू 0.5 मिळेल. ओके, त्यामुळं एच न्यू1 ची किंमत आपल्याला फाइंड आउट करता येईल. एच न्यू1 इज इक्वल टू 0.5 डिवाइड बाय 0.3 दॅट इज अगेन 5/3 इज इक्वल टू 1.667. हा झाला न्यू1. ही जी किंमत आहे ही जर का आपण या फर्स्ट इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली, कोणत्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर फाय झिरोची किंमत काढता येते. मी सोपा आहे म्हणून फर्स्ट इक्वेशन वापरतो. आता ही व्हॅल्यू काय होईल पहा. एच न्यू1 ची किंमत 1.667 इज इक्वल टू 50 प्लस 0.4. देअरफॉर 50 इज इक्वल टू 1.667 मायनस 0.4 दॅट इज इक्वल टू 1.267. हा झाला 50 म्हणजेच वर्क फंक्शन. 1.267 अर्थात बी हे आन्सर असेल. पुढे पहा. लाईट ऑफ टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज whose photons have energies 1 electron volt and 2.5 electron volt respectively illuminate a metallic surface. एकाच सरफेसवरती दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या लाईट पडलेल्या आहेत, त्यांच्या एनर्जीज पण दिलेल्या आहेत. पहिल्याची एनर्जी आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ज्याच्या फोटॉनची एनर्जी आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, अशा दोन्हीच्या वेवलेंथ. त्या सरफेसचा मेटल सरफेस जो आहे त्याचा वर्क फंक्शन पण दिला आहे 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. रेशो ऑफ मॅक्झिमम स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन विल बी. आता इथं परत हे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. आपण इथं तिची किमती वापरूया. एच न्यू 1 इज इक्वल टू 50 प्लस 1/2 mv². हे जे इक्वेशन आहे एच न्यू इज इक्वल टू 50 प्लस 1/2 mv², हे दोन्ही केसेससाठी आपण वापरूया. ठीक आहे. पहिली जी एनर्जी आहे ती 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलेली, मी तर 1 वापरतो. इज इक्वल टू 50, त्याचा वर्क फंक्शन आहे. वर्क फंक्शन त्यांनी 0.5 दिलेलं आहे. ही पण व्हॅल्यू इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आणि एनर्जी पण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहे, मी कन्वर्ट नाही करत तसंच वापरतोय. प्लस 1/2 mv², मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इन द फर्स्ट केस. फॉर सेकंड केस 2.5 is equal to 0.5 work function will be the same 1/2 mv². हे जे दोन्ही इक्वेशन्स आहेत आपण थोडंसं सिम्प्लिफाय आणखीन करायचा प्रयत्न केला तर हे जे दुसरे इक्वेशन मी परत लिहितो नंतर, हे इक्वेशन अजून थोडं सिम्प्लिफाय होऊ शकते. 1 minus 0.5 that means we get 0.5 is equal to 1/2 mv². This is equation 1. Okay, for the second case now 2.5 is equal to 0.5 plus 1/2 mv². Okay, again this 0.5 take to the left side, then it will become 2 is equal to 1/2 mv². This is equation number 2. Now take the ratio of 1 and 2. We will get 0.5 divided by 2 is equal to v1² upon v2². Okay, that means 1/4 is equal to v1² upon v2². Taking square root, we will get v1 upon v2 is equal to 1/2. This will be the correct answer. That is A here is the correct answer. Now the next problem. The velocity of the most energetic electrons emitted from a metal surface is doubled. Velocity जर का ही आपण डबल केली when the frequency nu of the incident radiation is doubled. फ्रिक्वेन्सी पण डबल होते आणि व्हेलॉसिटी पण डबल होते. आपल्याला वर्क फंक्शन विचारलेलं आहे. त्यासाठी जे ऑप्शन्स दिले त्या ऑप्शनमध्ये सुद्धा लक्षात येईल ते वर्क फंक्शन आपल्याला इन टर्म्स ऑफ एच न्यू एनर्जीच्या स्वरूपामध्ये हवा आहे. आणि म्हणून पुन्हा आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मी इथं लिहितोय. एच न्यू इज इक्वल टू 50 प्लस EVS.
ओके, वर्क कायनेटिक एनर्जी 1/2 mv², 1/2 mv². कायनेटिक एनर्जी असल्यामुळं हे इक्वेशन या स्वरूपामध्ये मी लिहिलं. आता velocity of the most energetic electrons will be doubled when frequency is doubled. समजा ही फ्रिक्वेन्सी आपण डबल, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, आणि जर का फ्रिक्वेन्सी याच्यावर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी पण आपल्याला काढता येईल. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी 1/2 mv² इज इक्वल टू काय मिळेल, हा φ0 इकडे घेतला तर h न्यू मायनस φ0 असं इक्वेशन 1 मिळेल. आता सेकंड केसमध्ये काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी पण डबल होणार आहे, h × 2 न्यू इज इक्वल टू φ0, work function will be the same, and its kinetic energy will again, that means speed will gets double, 2v². Okay, velocity gets double when frequency is double. आता हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 2 times h न्यू इज इक्वल टू φ0 as it is plus 2v², that means 4v², it will become 4v², therefore 4 into 1/2 mv². We can write this. इक्वेशन 1 वरून जी 1/2 mv² ची किंमत मिळते ती जर का आपण या इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केली तर आता आपल्याला 2 times h न्यू इज इक्वल टू φ0 प्लस 4 इंटू ब्रॅकेट h न्यू मायनस φ0 असं हे इक्वेशन तयार करता येईल. आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं की आपल्याला हवं ते उत्तर मिळेल. 2 times h न्यू इज इक्वल टू φ0 प्लस 4 times h न्यू मायनस 4 times φ0. हे सबस्ट्रॅक्शन जर का आपण केलं तर 2 times h न्यू इज इक्वल टू 4 times h न्यू मायनस 3 times φ0. आता जर का हे 3 φ0 मायनस आहे, लेफ्ट साईडला जर प्लस होईल आणि हा 2h न्यू राईट साईडला घेतो तो मायनस होईल, त्यामुळं 3 times φ0 is equal to 2 times h न्यू. 4 minus 2, that will become 2. Therefore φ0 is equal to 2 times h न्यू upon 3. हे आपल्याला आन्सर मिळेल आणि हे आपल्या दिलेल्या आन्सरमधलं डी हे आन्सर आहे. अशा रीतीने मित्रांनो जे आपल्याला प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये या विज्ञान टॉपिकमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन्सच्या टॉपिकमध्ये आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन हे जे आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती आधारित आपल्याला प्रॉब्लेमची जास्त तयारी करायची आहे.